हॅलो ऑल एक्झाम कट्टा या यूट्यूब चॅनलवर भविष्यातील सर्व प्राध्यापकांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, आपण या चॅनलमार्फत आणि ऑल एक्झाम कट्टा या ॲपच्या माध्यमातून सेट परीक्षेचे सरावासाठी वेगवेगळ्या टेस्ट सिरीज, वेगवेगळे कोर्सेस आपण सुरू केलेले आहेत. त्यामधीलच आजच्या व्हिडिओमध्ये आपण कॉमर्स विषय पेपर क्रमांक 2 यामधील टेस्ट सराव आपण पाहणार आहोत, ज्याच्या माध्यमातून आपण अभ्यास किती केला आहे त्यापेक्षा आपण अभ्यासाचा सराव कशा पद्धतीनं करताय हे देखील परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचं आहे. आपण जर या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि ऑल एक्झाम कट्टा या ॲपला डाउनलोड करून त्यावरच आपल्याला पेपर 1 असेल, पेपर 2मध्ये कॉमर्स असतील, त्यानंतर मराठी, इंग्रजी, इतिहास, राज्यशास्त्र, त्याबरोबरच वाणिज्य, त्यानंतर अर्थशास्त्र, ग्रंथालयशास्त्र या विषयाचे देखील कोर्सेस आणि टेस्ट सिरीज आपल्याला अतिशय अल्प दरामध्ये उपलब्ध होणार आहे. त्यामुळं हा व्हिडिओ आवडल्यानंतर जे सेटनेटची तयारी करू इच्छित आहेत त्या सर्व मित्रमैत्रिणींना देखील शेअर करायला विसरू नका. चला तर मग आपण जास्त वेळ न घालवता प्रश्न सराव म्हणजे सेट परीक्षेला कॉमर्स या विषयातून संभाव्य प्रश्न कशा स्वरूपाचे असतील त्या प्रश्नांचं आपण मराठी आणि इंग्रजी या दोन्ही माध्यमामध्ये अभ्यास करणार आहोत. चला तर मग पाहूया टेस्ट सिरीज सेकंड फॉर कॉमर्स सब्जेक्ट. फर्स्ट क्वेश्चन इज, एखाद्या संस्थेमध्ये खालीलपैकी कोणता अंतर्गत पर्यावरण घटक आहे? पर्याय आहेत स्वदेशातील एकंदर उत्पादन, पर्याय बी राजकीय, पर्याय क ग्राहक, पर्याय डी रचना. इंग्लिशमधून कसा विचारला जातो हाच प्रश्न. Which of the following is an internal environment factor in an organization? Options are gross domestic product, political, customer, composition. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे रचना म्हणजेच कंपोजिशन. ऑप्शन डी बरोबर आहे. प्रश्न दुसरा, सार्कची स्थापना खालील उद्दिष्टाने झालेली आहे. पर्याय आहेत दक्षिण आशियाई लोकांचे कल्याण विकसित करण्यासाठी, दक्षिण आशियाई देशांच्या आर्थिक विकासास मदत करण्यासाठी, दक्षिण आशियाई देशांचा औद्योगिक विकास करण्यासाठी, विकसनशील देशांमध्ये सहकार्य वाढविण्यासाठी. इंग्लिशमध्ये हाच क्वेश्चन विचारला जातो. सार्क वॉज नॉट एस्टॅब्लिश्ड विथ द फॉलोइंग ऑब्जेक्टिव्ह. ऑप्शन्स आर टू डेव्हलप द वेलफेअर ऑफ साऊथ आशियन्स, to develop the economic development of the South Asian countries, to industrialize South Asian countries, to enhance the cooperation in developing countries. आणि याचे बरोबर उत्तर आहे दक्षिण आशियाई देशांचा औद्योगिक विकास करण्यासाठी. ऑप्शन नंबर सी इज करेक्ट. प्रश्न तिसरा, ज्या कंपनीचा बाजार व उत्पादनासंबंधी जागतिक दृष्टिकोन असतो त्यांना डॅश डॅश असे म्हणतात. बहुराष्ट्रीय उद्योग, बहुराष्ट्रीय कार्यक्षमता, राष्ट्रीय उद्योग, आंतरराष्ट्रीय कंपनी. अ कंपनी दॅट हॅज अ ग्लोबल व्ह्यू ऑफ मार्केट अँड प्रोडक्ट इज कॉल्ड ॲज डॅश डॅश. ऑप्शन्स आर मल्टीनॅशनल एंटरप्राइजेस, मल्टीनॅशनल इफिशियन्सी, नॅशनल इंडस्ट्री, इंटरनॅशनल कंपनी. अँड द करेक्ट आन्सर इज ऑप्शन नंबर ए, दॅट इज बहुराष्ट्रीय उद्योग, मल्टीनॅशनल एंटरप्राइजेस. पुढचा प्रश्न, डॅश डॅश हा जागतिक उद्योग संघटनेचा करार नाही. शेतीविषयक करार, ट्रिप्स विषयक करार, ट्रिम्स, उद्योग विषयक करार. डॅश डॅश इज नॉट अ वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन ॲग्रीमेंट. ॲग्रिकल्चर कॉन्ट्रॅक्ट्स, ॲग्रीमेंट ऑन ट्रिप्स, ट्रिम्स, इंडस्ट्रियल ॲग्रीमेंट्स. आणि याचे करेक्ट उत्तर आहे उद्योग विषयक करार, इंडस्ट्रियल ॲग्रीमेंट्स. नेक्स्ट क्वेश्चन, सार्कच्या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीचे समन्वय व नियंत्रण डॅश डॅश हे करते. सार्कचे मंत्रिपरिषद, सार्कची स्थायी समिती, सार्कचे सेक्रेटरीव, सार्कची कार्यक्रम समिती. कोऑर्डिनेटिंग अँड कंट्रोलिंग द इम्प्लिमेंटेशन ऑफ द प्रोग्राम ऑफ सार्क. ऑप्शन्स आर काउन्सिलिंग ऑफ द मिनिस्टर ऑफ सार्क, स्टँडिंग कमिटी ऑफ सार्क, सिक्रेटरीट ऑफ द सार्क, प्रोग्राम कमिटी ऑफ द सार्क. आणि याचे बरोबर उत्तर आहे सार्कचे सेक्रेटरीस्ट ऑफ द सार्क. ऑप्शन सी बरोबर आहे. पुढचा प्रश्न, अल्प उत्पन्न असलेल्या अर्थव्यवस्थांना काही वेळेस डॅश डॅश म्हणून निर्देशित केले जाते.
पर्याय आहेत प्रथम जागतिक अर्थव्यवस्था, द्वितीय जागतिक अर्थव्यवस्था, तृतीय जागतिक अर्थव्यवस्था, चतुर्थ जागतिक अर्थव्यवस्था. लो इन्कम इकॉनॉमिक आर समटाइम्स रेफर्ड टू ॲज फर्स्ट वर्ल्ड इकॉनॉमी, सेकंड वर्ल्ड इकॉनॉमी, थर्ड वर्ल्ड इकॉनॉमी, फोर्थ वर्ल्ड इकॉनॉमी. आणि याचे बरोबर आन्सर आहे तृतीय जागतिक अर्थव्यवस्था, थर्ड वर्ल्ड इकॉनॉमी. पुढचा प्रश्न, खालीलपैकी IMF ची भूमिका ही आहे. अल्पविकसित देशांना सवलतीची कर्ज देणे, परकीय व्यापाराचे नियमन करणे, खाजगी गुंतवणुकीस चालना देणे, बहुराष्ट्रीय व्यवस्था निर्माण करून चलन स्थैर्य साध्य करणे. विच ऑफ द फॉलोइंग इज द रोल ऑफ द IMF?